तर नमस्कार मित्रांनो, आज आपण दिस कीवर्डबद्दल याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर दिस कीवर्ड नेमकं कशासाठी यूज करतो काय नाही याच्याबद्दल आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. तर एक्झॅक्टली आपण जेव्हा प्रोजेक्ट बनवलो, प्रोजेक्टमध्ये पॅकेज बनवला, पॅकेजमध्ये आपण क्लास बनवला, एक्झॅक्टली ह्या गोष्टी समजल्या असतील. पण आपण कन्स्ट्रक्टरबद्दल आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिला आहे. जर कोण व्हिडिओ पाहिला नसेल तर जाऊन व्हिडिओ पाहू शकता. तर एक्झॅक्टली क्लास नेम आणि एखाद्या मेथडचं नेम जर सेम असेल तर तो कन्स्ट्रक्टर मेथड असतो, राईट. तर आपण जेव्हा कन्स्ट्रक्टर मेथड बनवतो, राईट, कन्स्ट्रक्टर मेथड बनवताना जर एक कन्स्ट्रक्टर मेथड आणि दुसरा कन्स्ट्रक्टर मेथड जर सेम असेल तर आपल्याला इरर दाखवतो. एक्झॅक्टली ज्याप्रमाणे तुम्ही तर पाहू शकता या ठिकाणी इरर दाखवतो. पण जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंटेशन देता, राईट, जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंटेशन देता त्या टायमाला ह्या गोष्टी इरर दाखवत नाही. म्हणजे जसं की मी इथं इम्प्लिमेंट केलं की इंट एक्सची व्हॅल्यू मी इथं या ठिकाणी दिलेली आहे, तर या ठिकाणी इरर निघून जातो, राईट. तर त्यामध्ये इंटची व्हॅल्यू दिली म्हणजे आपण आर्ग्युमेंट इंट टाईपचा आपण कन्स्ट्रक्टर बनवलेला आहे आणि या ठिकाणी कसलीच व्हॅल्यू आपण दिलेली नाही आहे. तर हा झाला नॉन आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर, राईट. तर दिस कीवर्ड काय करतो की कॉल करतो की वन कन्स्ट्रक्टर टू अनदर कन्स्ट्रक्टर, राईट. वन कन्स्ट्रक्टर टू अनदर कन्स्ट्रक्टरला कॉल करण्यासाठी आपण दिस कीवर्ड यूज करतो. म्हणजे जसं की आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिला होता की हा जो कन्स्ट्रक्टरचा आपण जे दोन कन्स्ट्रक्टर बनवले होते, एक आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर आणि एक नॉन आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर, पण यांना कॉल करण्यासाठी आपण डिफरंट ऑब्जेक्ट क्रिएशन करत होतो. तर एखादा आर्ग्युमेंट दिल्यानंतर म्हणजे एक्झॅक्टली 10 जेव्हा आर्ग्युमेंट दिलं होतं आपण, जेव्हा एखादी इनिशियलाइज केलो व्हॅल्यू तेव्हा हा कॉल करतो या बॉडीला, राईट. आणि ज्या टायमाला आपण नॉन आर्ग्युमेंट व्हॅल्यूची जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएशन करतो तेव्हा करतो ह्या बॉडीला, राईट, ह्या बॉडीला तो एक्झिक्यूट करतो. त्याचप्रमाणे जर समजा ह्या दोन्ही बॉडीला जर एका ऑब्जेक्ट क्रिएशनला जर कॉल करायचं असेल, म्हणजे एक्झॅक्टली पाहू शकता की या ठिकाणी हे व्हॅल्यू बनवली नॉन आर्ग्युमेंट, ही व्हॅल्यू बनवली इंट आर्ग्युमेंटची, आणि अजून एक मी तुमच्यासाठी सोपं पडण्यासाठी अजून एक आर्ग्युमेंट घेतले, अजून एक कन्स्ट्रक्टर मेथड घेतलेला आहे. या ठिकाणी बनवली आहे स्ट्रिंग टाईपची आर्ग्युमेंट व्हॅल्यू, राईट. स्ट्रिंग टाईपची बनवलेली आहे, इंट टाईपची बनवलेली आहे आणि इथं नॉन आर्ग्युमेंट बनवलेली आहे. तर ह्याला कॉल करण्यासाठी कसं कॉल करायचं, पण त्यासाठी अगोदर दिस कीवर्ड कशासाठी यूज करतो हे अगोदर सर्वात अगोदर समजून घेणं महत्त्वाचं आहे की दिस कीवर्ड यूज्ड फॉर कॉलिंग वन कन्स्ट्रक्टर टू अनदर कन्स्ट्रक्टर, राईट. एका कन्स्ट्रक्टरमधून दुसऱ्या कन्स्ट्रक्टरला कॉल करण्यासाठी आपण दिस कीवर्डचा आपण यूज करतो आणि ते कसं करतो एक्झॅक्टली ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्या अगोदर वेन कॉल अ कन्स्ट्रक्टर देन कन्स्ट्रक्टर फर्स्ट स्टेटमेंट इज दिस स्टेटमेंट. म्हणजे जेव्हा आपण एखाद्या कन्स्ट्रक्टरला कॉल करतो तेव्हा तिची फर्स्ट जी स्टेटमेंट आहे ते कन्स्ट्रक्टरचं असेल. म्हणजे जेव्हा आपण दिस कीवर्ड हे जे कन्स्ट्रक्टर मेथड लिहितो त्याच्यातली पहिली जी लाईन असेल ते दिस कीवर्ड असतं. तर थोडक्यामध्ये सांगतो की या ठिकाणी नॉन आर्ग्युमेंट आहे, या ठिकाणी इंट आर्ग्युमेंट आहे, या ठिकाणी स्ट्रिंग आर्ग्युमेंट आहे, राईट. तर एक्झॅक्टली या ठिकाणी मी ऑब्जेक्ट क्रिएशन केलेलं आहे, राईट. ऑब्जेक्ट क्रिएशनमध्ये मी या ठिकाणी व्हॅल्यू टाकलेली नाही आहे, राईट. या ठिकाणी व्हॅल्यू टाकलेली नाही आहे. या ठिकाणी व्हॅल्यू टाकलेली नाही म्हटल्यानंतर हा कॉल कोणाला करतो, कॉलिंग नॉन आर्ग्युमेंट स्टेटमेंटला, राईट. कॉल कोणाला केला, नॉन आर्ग्युमेंट स्टेटमेंटला. जेव्हा JVM मशीन काय म्हणते, हे मेन मेथडला जेव्हा JVM मशीन पाहते ते JVM मशीन काय करते की या ठिकाणी नॉन आर्ग्युमेंटची पास केलेलं आहे, राईट. नॉन आर्ग्युमेंटमध्ये हा प्रोसेस करतो, राईट. नॉन आर्ग्युमेंटमध्ये प्रोसेस केल्यानंतर त्यातली तो फर्स्ट लाईन बघतो. फर्स्ट लाईन बघितल्यानंतर दिस कीवर्ड दिसतं, दिस कीवर्डमध्ये त्याला इंट व्हॅल्यू दिसते, राईट. त्याला इंट व्हॅल्यू दिसते. इंट व्हॅल्यू दिसल्यानंतर तो JVM मशीन काय करते की डायरेक्ट या कन्स्ट्रक्टरकडे जातो जिथं की इंटची व्हॅल्यू आहे, राईट. जिथं इंट व्हॅल्यू दिलेली आहे त्या ठिकाणी JVM मशीन प्रोसीड करतो. त्यानंतर याच्या फर्स्ट लाईनला येतो. याच्या फर्स्ट लाईनला आल्यानंतर इथं दिस कीवर्ड दिसतं, राईट. दिस कीवर्ड म्हणजे दिस ह्या कीवर्डमध्ये त्याला एक स्ट्रिंग व्हॅल्यू दिसते, राईट. स्ट्रिंग व्हॅल्यू दिसल्यानंतर तो परत प्रोसीड करतो की या पूर्णपणे क्लासमध्ये जी स्ट्रिंग व्हॅल्यू आहे ते कुठल्या कन्स्ट्रक्टरला कॉल केलेली आहे. तर या ठिकाणी जातो JVM मशीन, या ठिकाणी जातो. या ठिकाणी का तर दिस कीवर्डमध्ये स्ट्रिंग आर्ग्युमेंट कुठल्या कन्स्ट्रक्टरला दिलेले हे पाहण्यासाठी या व्हॅल्यूमध्ये जातो. त्यानंतर खाली येतो. खाली आल्यानंतर त्याला दिसतं की ह्याची फर्स्ट लाईन काय आहे, प्रिंटची व्हॅल्यू आहे, ठीक आहे. तो इथं स्टॉप झाला. म्हणजे ही जी दिस इज स्ट्रिंग स्टेटमेंट ही त्याची फर्स्ट स्टेटमेंट प्रिंट होणार. त्यानंतर तो रिटर्न जातो, ह्याच्या बॅक साईडला जातो. बॅक साईडला जाऊन ही लाईन कंप्लीट केली होती लास्ट टाईम. त्यानंतर तो दुसऱ्या लाईनला येतो. दुसऱ्या लाईनमध्ये हे बॉडी दिसते.
ह्या बॉडीला प्रिंट करतो, त्यानंतर त्याचं बॅकअपला जातं. बॅकअपला झाल्यानंतर ही लाईन कंप्लीट झाली होती, ह्या लाईनला येतो. ह्या लाईनमध्ये काय दिसतं, दिस इज नॉन आर्ग्युमेंट स्टेटमेंट, म्हणजे या स्टेटमेंटवर येतो. एक्झॅक्टली अशा प्रोसिजरने प्रिंट होते. एक्झॅक्टली त्यासाठी तुम्हाला प्रिंट करून दाखवतो. दिस इज स्ट्रिंग स्टेटमेंट. तो काय केला, आपण या ठिकाणी ऑब्जेक्ट क्रिएशन केलं, राईट. ऑब्जेक्ट क्रिएशनचे काय आहे की नॉन आर्ग्युमेंट आहे. नॉन आर्ग्युमेंटमध्ये तो गेला, राईट. नॉन आर्ग्युमेंटमधून फर्स्ट लाईन चेक केला, इंट व्हॅल्यू दिसली दिस कीवर्डमध्ये, तो चेक करत आला. इंट व्हॅल्यू कुठल्या लाईनला आहे, या लाईनला आहे. या लाईनला नंतर या बॉडीमध्ये चेक केला, फर्स्ट लाईनला काय आहे, स्ट्रिंग व्हॅल्यू आहे. स्ट्रिंग व्हॅल्यू आहे तर ह्या पूर्णपणे क्लासमध्ये चेक केला, या ठिकाणी स्ट्रिंग आर्ग्युमेंट आहे. याच्यानंतर याच्या बॉडीमध्ये आला, राईट, प्रिंट एलएनची व्हॅल्यू दिसली, त्याने तो प्रिंट केला, दिस इज स्ट्रिंग स्टेटमेंट, प्रिंट केला. एक्झॅक्टली रिटर्न आला, ही तर लाईन कंप्लीट केली त्यांनी, ह्याचा जो कॉल होता तो कंप्लीट केला. कंप्लीट करून तो रिटर्न आला, तो दुसऱ्या स्टेटमेंटवर गेला. या ठिकाणी प्रिंट एलएनची व्हॅल्यू दिसली, हे कॉल केला, राईट, दिस इज इंट स्टेटमेंट, राईट. हे पण कंप्लीट केला. त्यानंतर या ठिकाणी आला, हे कंप्लीट करून तो दुसऱ्या लाईनला आला. नंतर परत या ठिकाणी नॉन आर्ग्युमेंट स्टेटमेंटच्या लाईनला तो एक्झॅक्टली आला, राईट. हे अशा पद्धतीनं दिस कीवर्डचा यूज केला जातो. दिस कीवर्ड काय असतं की दिस कीवर्ड इज यूज्ड कॉलिंग फॉर वन कन्स्ट्रक्टर टू अनदर कन्स्ट्रक्टर. म्हणजे आपण बनवला किती ऑब्जेक्ट क्रिएशन, एक, राईट. एका क्रिएशनमधून आपण मल्टिपल कन्स्ट्रक्टरला कॉल करण्यासाठी आपण दिस कीवर्डचा यूज करू शकतो. जेव्हा तुम्ही ह्याची प्रॅक्टिस कराल त्या टायमाला एक्झॅक्टली तुमच्या लक्षात येईल. आणि एक लक्षात ठेवायचे, कन्स्ट्रक्टर हे फर्स्ट स्टेटमेंट असतं. जेव्हा जर तुम्ही याला जर आर्ग्युमेंट दिला तर ह्याची फर्स्ट स्टेटमेंट काय आहे, दिस कीवर्ड. दिस कीवर्डची फर्स्ट स्टेटमेंटमध्ये व्हॅल्यू कोणती आहे, इंट व्हॅल्यू आहे, म्हणजे न्यूमरिक व्हॅल्यू आहे. तो चेक करतो कुठे लिहिलेलं आहे का, बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग. तो इंट व्हॅल्यूवर आला. इंट व्हॅल्यूवर आल्यानंतर या ठिकाणी येऊन चेक करतो, स्ट्रिंग व्हॅल्यू आली. तर या ठिकाणी तुम्ही एक्झॅक्टली ह्याची प्रोसिजर पाहू शकता. कॉलिंग नॉट आर्ग्युमेंट स्टेटमेंट बट नॉन आर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर युजिंग दिस कीवर्ड अँड दिस कीवर्ड कॉलिंग इंट टाईप कन्स्ट्रक्टर, राईट. इंट टाईप कन्स्ट्रक्टरवर आला. त्यानंतर काय केलं, देन गो टू इंट कन्स्ट्रक्टर अँड सी द मेथड बट फर्स्ट लाईन स्टेटमेंट इज दिस कीवर्ड. परत तो इंट स्टेटमेंटमध्ये फर्स्ट लाईन काय दिसली त्याला, दिस कीवर्ड ही स्टेटमेंट दिसली. आणि ही स्टेटमेंट कशी आहे, स्ट्रिंग व्हॅल्यू आहे. त्यानं काय केलं, स्ट्रिंग टाईप कन्स्ट्रक्टरवर गेला, राईट. तो बघितला, या ठिकाणी त्याला बॉडी दिसली, याच्यामध्ये कुठली दिस कीवर्ड दिसला नाही किंवा दुसऱ्या कन्स्ट्रक्टरला कॉल केलेला दिसला नाही. सो याला त्याने प्रिंट केला आणि एक्झॅक्टली रिटर्न जाऊन ही लाईन पूर्ण झाल्यानंतर तो याला प्रिंट केला. एक्झॅक्टली परत रिटर्न जाऊन ही लाईन तर ऑलरेडी कंप्लीट केलेली आहे इंट व्हॅल्यूकडे जाऊन, त्यानंतर ही लाईन प्रिंट केला. एक्झॅक्टली आपल्याकडे प्रिंट काय झालेलं आहे, थोडक्यामध्ये स्ट्रिंग स्टेटमेंट, इंट स्टेटमेंट, नंतर नॉन आर्ग्युमेंट स्टेटमेंट. म्हणजे एका ऑब्जेक्ट क्रिएशनपासून आपण मल्टिपल असे कन्स्ट्रक्टरला आपण कॉल करण्यासाठी याचा यूज केला जातो. एक्झॅक्टली एवढंच आहे दिस कीवर्डचा यूज. याचा ॲटोमेशन टेस्टिंगमध्ये मोस्टली पेज ऑब्जेक्ट मॉडेलमध्ये ह्याचा यूज केला जातो. आणि त्या व्यतिरिक्त सहसा तरी माझ्याकडून तरी कुठे ह्या गोष्टी दिसल्या नाही आहेत. पण एक्झॅक्टली दिस कीवर्ड हे एका कन्स्ट्रक्टरकडून अनदर कन्स्ट्रक्टरला कॉल करण्यासाठी यूज केला जातो. तर चॅनलवर कोण नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि टेलिग्राम लिंकला कोणी जॉईन झाले नसतील तर टेलिग्राम लिंकला जॉईन व्हा. ग्रुपवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे नोट्स भेटले जातील एकदम सोप्या भाषेमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.